आज गुढीपाडव्याचा दिवस आणि त्यानिमित्तानं संपूर्ण राज्यभर मोठा उत्साह, मोठा आनंद पाहायला मिळाला। त्या संदर्भातल्या काही बातम्या आपण पाहूयात। आज गुढीपाडवा आणि मराठी नववर्ष राज्यभरात मोठ्या उत्साहात गुढीपाडवा साजरा केला जातोय। मुंबईतील गिरगाव, ठाणे, डोंबिवली, नागपूर शोभायात्रा काढण्यात आली, तर पारंपरिक पोशाखामध्ये मोठ्या संख्येने नागरिक या शोभायात्रांमध्ये सहभागी झाले होते। अनेक मराठी सेलिब्रिटी देखील शोभायात्रांमध्ये पाहायला मिळाले। दरम्यान आजपासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होणार असल्याने राज्यातील मंदिरांमध्येही दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। दृश्य अभिनेता सिद्धार्थ जाधव ढोल ताशा पथकामध्ये सहभागी होऊन ढोल वाजवतानाचे ही दृश्य। सिद्धार्थ जाधव हा मराठी फिल्म इंडस्ट्री सोबतच बॉलिवूडमध्येही चर्चेत असलेला एक उत्कृष्ट अभिनेता म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं। एनर्जेटिक स्टार म्हणून सिद्धार्थ जाधवकडे पाहिलं जातं आणि तीच एनर्जी घेऊन सिद्धार्थ आज गुढीपाडव्याच्या मिरवणुकीत सुद्धा उतरला होता। ही चार दृश्य आपण पाहतोय। गिरगावमधली शोभायात्रा, ठाण्यातली शोभायात्रा, डोंबिवलीतली शोभायात्रा आणि नागपुरातली शोभायात्रा, चारही शोभायात्रांची आपापली एक वेगळी ओळख आहे, एक वेगळी परंपरा आहे आणि या चारही आजच्या शोभायात्रांची दृश्य ही पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांसाठी। ही चार दृश्य आपण पाहतोय। विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपुरातलं अतिशय सुंदर अशी सजावट करण्यात आली होती। नयनरम्य अशी सजावट ही विठ्ठल रुक्मिणी मंदिराला करण्यात आली होती। तर कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनासाठी सुद्धा भाविकांची मोठी गर्दी लोटलेली होती। पुण्यातल्या दगडूशेठ गणपती मंदिरासमोर दगडूशेठ गणपतीच्या मूर्तीसमोर, दगडूशेठ गणरायासमोर नतमस्तक होण्यासाठी सुद्धा भाविक मोठ्या प्रमाणात आलेले होते। तर शिर्डीमध्ये साईबाबांच्या चरणी लीन होण्यासाठी म्हणून भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। आज गुढीपाडव्याचा दिवस आणि त्यानिमित्तानं राज्यातील सर्वच मंदिरांमध्ये असाच भक्तांचा ओघ पाहायला मिळाला।